नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर दिवाळीत प्रत्येक सणाला स्वतःचे असे वेगळे महत्त्व असते. तसेच दिवाळीत भाऊ बहिणींना विशेष आकर्षण असतं. ते म्हणजे भाऊबीजेचं. दिवाळीची समाप्तीचं भाऊबीजेने होते. बहीण भावाच्या अतूट नात्याचा गोडवा सांगणारा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजेच यमराज आपली बहीण यमुना हिच्याकडे गेला होता अशी आख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना देखील केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याची बहीण यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये. शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ती तुला कधीच घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान दिले. याचा दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे देखील सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया असे देखील म्हटले जाते. दिवाळीची सांगता म्हणजे दिवाळीमधील सगळ्यात शेवटचा दिवस म्हणून आपण भाऊबीज साजरी करत असतो. रक्षाबंधन इतकंच महत्त्व भाऊबीजेला आहे. बहीण भावाच्या प्रेमाच्या अतूट नात्याचा हा संबंध असतो. त्याच्या नात्यांमध्ये गोडवा टिकून राहण्यासाठी आपण भाऊबीज साजरी करत असतो. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे असतं. तर भाऊबीजेचा शुभमुहूर्त तर यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8:16 होईल आणि 23 ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री 10:46 पर्यंत चालेल. त्यामुळे भाऊबीजच्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी गुरुवारी रात्री 10:46 हा मुहूर्त संपणार आहे. त्यामुळे तुमच्या भावाला ओवाळण्यासाठी पूजेची सर्वोत्तम वेळ ही दुपारी 1:13 ते दुपारी 3:28 पर्यंत असेल. दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व हे वेगवेगळे असतं. त्यामुळे प्रत्येक दिवशी काही खास आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात. खास आणि महत्त्वाच्या दिवशी बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी कोणते उपाय करावेत? भाऊबीजेच्या औक्षणांमध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजे जेणेकरून औक्षणाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल? त्याचबरोबर जर बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय केलं गेलं पाहिजे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. खरं तर भाऊबीजेचा दिवस हा असा असतो की बहीण भावांमध्ये रुसवे फुगवे असेल तरीही ते वेगळे विसरून तुम्हाला भाऊबीजेचा क्षण दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे. आपल्या भावाचा औक्षण करायचा आहे. कारण भाऊबीजेला यमद्वितीया असं सुद्धा म्हटलं जातं. यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचा औक्षण करत असते. प्रत्येक स्त्री प्रत्येक मुलगी आपल्या भावाला आपल्या घरी बोलवून ओवाळत असते. यमदेवतेकडे प्रार्थना करत असते की आपल्या भावाच्या अकाली मृत्यूपासून यमदेवतापासून रक्षण व्हावे. आपल्या भावाला सगळ्या प्रकारची सुख समृद्धी लाभावी यासाठी बहीण जी आहे ती आपल्या घरी कधी कधी भावाला बोलवते किंवा बहीण पण भावाकडे जात असते. अपमृत्यूपासून संरक्षणासाठी भावाच्या आयुष्यांमध्ये त्याची भरपूर प्रगती होण्यासाठी आपण हा सण साजरा करत असतो. आता सगळ्यात पहिले म्हणजे बघा, जर बहिणीला भाऊ नसेल तर त्या दिवशी बहीण आपल्याला एखादा लांबचा भाऊ असेल किंवा मानलेला भाऊ असेल त्याचा तुम्ही औक्षण करू शकता. ते पण शक्य नसेल तर बहीण चंद्राला आपला भाऊ मानून त्या चंद्राला ओवाळू शकतात. संध्याकाळी जेव्हा चंद्र आकाशांमध्ये दिसतो तेव्हा चंद्राकडे बघून जसं आपण
कोजागिरी पौर्णिमेला हळद कुंकू अक्षता अर्पण करतो, दिव्याने ओवाळतो, तर त्याप्रमाणे चंद्राला अर्घ्य घ्यायचा आहे. दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे. तर चंद्र सुद्धा आपल्या भावाप्रमाणे आहे. तर त्यामुळे जर समजा तुम्हाला सख्खा भाऊ नसेल तर मावस भाऊ, चुलत भाऊ कोणीतरी आपल्या आयुष्यांमध्ये एक असा भावाप्रमाणे असतो, जो नेहमी आपल्या रक्षणासाठी आपल्या मागे खंबीरपणे उभा असतो. तर अशा भावाला तुम्ही ओवाळू शकता आणि तोही नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता. आणि जर समजा भावाला सखी बहीण नसेल तर आपल्याला मावस बहीण, चुलत बहीण, आते बहीण, मामे बहीण ह्या सुद्धा असतात किंवा मानलेली बहीण असेल. एखादी स्त्री आपल्या आयुष्यांमध्ये किंवा मुलगी जिला आपण बहिणीप्रमाणे अगदी म्हणजे सगळं काही तिचं बहिणीप्रमाणे तिचं संरक्षण करत असतो. तिच्यामध्ये बहिणीप्रमाणे आपण जीव लाभलेला असतो. तिच्याकडून तुम्ही औक्षण करून घेऊ शकता किंवा तुम्ही मानलेल्या बहिणीकडून तुम्ही ओवाळून घेऊ शकता. तर असा हा बहीण भावाचा अमर प्रेमाचा जिव्हाळ्याचा दिवाळीतला सर्वोत्तम दिवस म्हणजे भाऊबीज असतो. तर या दिवशी भाऊबीज कशी साजरी करावी, तर शास्त्रशुद्ध पद्धतीने भाऊबीजेला बहिणीला भावाला उटणं लावून आंघोळ घालायची आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भावाला पाटावर बसवायचे आहे. पाटावरती छान रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही काही आसन ठेवू शकता आणि त्या पाटाभोवती छान रांगोळी अशी काढायची आहे. त्यानंतर ओवाळणीसाठी जे आपण ताट तयार करणार आहोत, तर त्यामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात ते पहा. अष्टगंध, हळद कुंकू, अक्षता, फुलं, सुपारी, नाणे, सोन्याची काहीतरी एक वस्तू अंगठी म्हणून ठेवू शकता तुम्ही. आणि मिठाई, काहीतरी गोड पदार्थ, यासोबतच कणकेचे दिवे. या दिवाळीच्या सगळ्या दिवसांमध्ये कणकेच्या दिव्यांचं खूप महत्त्व आहे. गव्हाच्या पिठाचा दिवा ज्याच्यामध्ये मीठ नाही, किंचिची हळद टाकायची आहे आणि 2 मुटके जे की गव्हाच्या कणकेपासून बनवले जातात. बहिणीने पण ओवाळताना आसनावर उभं राहायचं. तर कणकेच्या दिव्यांनी या दिवशी आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे. तर औक्षण कसं करायचं, तर पहा, भावाचं औक्षण पण मी अगोदर भावाला प्रथम डोक्यावर टोपी घालायला सांगायची आहे किंवा डोक्यावर रुमाल ठेवायला सांगायचं आहे. औक्षण करताना सर्वात अगोदर कपाळाला अष्टगंध किंवा हळद कुंकू आणि अक्षता लावायच्या आहेत. अक्षतांच्या तांदळाचा एक तरी दाणा कपाळाला चिटकला पाहिजे. त्यानंतर पहा, 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि सोनं हे भावाच्या कपाळाला स्पर्श करायचं आहे, ओवाळायचं आहे. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे तुम्हाला गोलाकार फिरवून परत ताटाला स्पर्श असं तुम्हाला 3 वेळा करायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे कणकेचा दिवा ताटांमध्ये ठेवलेले आहे त्या कणकेच्या दिव्यांनी आपल्या भावाला ओवाळायचं आहे आणि यमदेवाला प्रार्थना करायची आहे. औक्षण करून झाल्यानंतर जर बहीण मोठी असेल तर भाऊ बहिणीचे पाया पडतो म्हणजे नमस्कार करतो आणि भाऊ मोठा असेल तर बहीण भावाच्या पाया पडते. तर अशा प्रकारे भावाच्या आनंदाचा तो क्षण भाऊबीज हा पार पाडला जातो. महत्त्वाचं म्हणजे यमराजाच्या पाशातून मुक्ती मिळण्यासाठी आपण या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी भावाची ओवाळणी करत असतो आणि भावाने सुद्धा आपल्या बहिणीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. तुम्ही ओवाळणीच्या ताटात कमीत कमी 11 रुपये, 21 रुपये टाकायचे आहे. जरी तुम्ही काही भेटवस्तू देणार असाल तरी पण ओवाळणीच्या ताटात नेहमी कधी पण लक्षात ठेवा, कोणी कधी ओवाळलं तर आपल्या यथाशक्तीने 11 किंवा 21 रुपये आपल्याला ओवाळणीच्या ताटांमध्ये टाकायचं आहे. ओवाळणीचे ताट असं कधीही रिकामे जाऊ देऊ नये असं म्हणतात. म्हणून जरी भावाने बहिणीला काही मोठं गिफ्ट जरी आणलं असेल तरीही ओवाळणीचे ताट रिकामं जाऊ देऊ नये. आणि पहा, भाऊबीज नेहमीच भावाने दिलं पाहिजे असं नाहीये, बहिणीचं पण काहीतरी कर्तव्य असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं, औक्षण झाल्यानंतर प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करदोडा म्हणजे एक साध्या केशरासहित नारळ घ्यायचा आहे आणि त्याला वरती काळा किंवा लाल करगोळा म्हणजे काळा धागा किंवा कलावाचा धागा बांधून ते भावाला द्यायचं आहे, ज्यात भावाच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा आणि प्रेम असते. नारळ देणे हे देखील महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यामुळे भावाला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. बाकी तुमच्या इच्छेने आपल्या भावाला तुम्ही काहीही गिफ्ट किंवा भेटवस्तू हे देऊ शकता, पण
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा नारळ ज्याला करदोडा बांधलेला असतो, हा नारळ देणे सर्वात महत्त्वाचं असतं. तर अशा प्रकारे आपण हा भाऊबीज सण जो आहे तो साजरी करायचा कसा तो बघितला आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.